ऍडवर्ब. ऍडवर्ब म्हणजे काय? तर ऍडवर्ब म्हणजे मराठीमध्ये त्याला काय म्हणलं जातं? क्रिया विशेषण. त्याला क्रिया विशेषण म्हणलं जातं मराठीमध्ये. आता बघू त्याची डेफिनेशन, आपण त्याची डेफिनेशन समजून घेऊ आधी. An adverb is a word that describes a verb, an adjective or another adverb in the sentence. म्हणजे ऍडवर्बचं काय फंक्शन आहे? ऍडवर्बचं काय काम आहे वाक्यामध्ये? तर ऍडवर्ब काय करतं? एखाद्या वर्बला म्हणजे क्रियापदाला डिस्क्राइब करण्याचं, मॉडिफाय करण्याचं किंवा त्याच्याबद्दल अधिकची माहिती सांगण्याचं काम जर कोण करत असेल तर ते कोण करतं? ऍडवर्ब करतं. एखादं विशेषण असेल, एखादं ऍडजेक्टिव्ह असेल, त्याच्याबद्दल अधिकची माहिती सांगण्याचं किंवा त्याला डिस्क्राइब करण्याचं किंवा त्याला मॉडिफाय करण्याचं काम जर कोण करत असेल तर ते कोण करतं? ऍडवर्ब करतं. किंवा वाक्यामध्ये एखादा दुसरा ऍडवर्ब आला असेल आणि त्या ऍडवर्ब बद्दल अधिकची माहिती सांगण्याचं काम कोण करतं? कोण करतं? तर ऍडवर्ब करतं. आता आपण उदाहरणाद्वारे हे अजून समजून घेऊ. Okay, I have written some examples on the board, so we will understand by these examples how an adverb functions in a sentence. Okay, आता बघा, सगळ्यात पहिले आपण समजून घेऊ की how an adverb describes a verb. एखाद्या क्रियापदाला कसं डिस्क्राइब करतं ते आपण आधी समजून घेऊ सगळ्यात पहिले. तर बघा, the old lady walked slowly. म्हणजे म्हातारी बाई कशी चालली? हळू चालली. कशी चालली? हळू चालली. तर आता बघा, इथे सब्जेक्ट कोणता आहे रे? द ओल्ड लेडी. ओल्ड लेडी काय आहे? सब्जेक्ट आहे. आता अजून बघा, इथं वर्ब कोणतं आहे? वॉक. वॉकड काय? वर्ब आहे. द ओल्ड लेडी काय? सब्जेक्ट आहे. वॉकड काय? वर्ब आहे. आता बघा, म्हातारी बाई चालली. कसं चालली रे? हाऊ स्लोली. म्हणजे हा स्लोली जो शब्द आहे तो कुणाला मॉडिफाय करतोय, कुणाला डिस्क्राइब करतोय? या वॉकडला डिस्क्राइब करतोय. इथं या वॉकड बद्दल अधिकची माहिती सांगतोय. आणि वॉकड काय? इथं वर्ब आहे. त्याच्यामुळे स्लोली काय? ऍडवर्ब आहे वाक्यामध्ये. आता बघा दुसरं एक्झाम्पल, राम स्विम्स फास्ट. राम स्विम्स फास्ट. आता बघा, राम काय इथं? सब्जेक्ट आहे. स्विम्स वर्ब आहे. आता बघा, राम पोहतो. पण कसा पोहतो रे? हाऊ फास्ट. ओके, म्हणजे हा जो फास्ट जो वर्ड आहे, दिस वर्ड मॉडिफाइज स्विम्स. दिस वर्ड डिस्क्राइब्स स्विम्स. This fast word gives more information about swims. मग क्रियापदाबद्दल अधिकची माहिती सांगणारा शब्द काय असतो? ऍडवर्ब असतो. फास्ट काय? ऍडवर्ब आहे. म्हणजे काय? याच्यावरून आपल्याला आपण काय समजून घ्यायचंय की जर आपल्याला क्रियापद समजून घ्यायचं, ऍडवर्ब समजून घ्यायचं असेल आपल्याला, तर सगळ्यात महत्त्वाचं आहे आपल्याला वर्ब कळालं पाहिजे, आपल्याला ऍडजेक्टिव्ह कळालं पाहिजे, तर आपल्याला ऍडवर्ब कळेल. समजायले? आता बघा, आता तिसरं वाक्य, बर्ड्स फ्ल्यू एव्हरीवेअर. बर्ड्स काय? सब्जेक्ट आहे. फ्ल्यू वर्ब आहे. आता कुठे उडाले पक्षी? सगळीकडे. एव्हरीवेअर मीन्स सगळीकडे. ओके, सो एव्हरीवेअर. आता बघा, फ्ल्यू एव्हरीवेअर, सगळीकडे उडाले. म्हणजे हा जो एव्हरीवेअर वर्ड आहे तो कुणाला मॉडिफाय करतोय? फ्ल्यूला करतोय. कुणाला करतोय? फ्ल्यूला. त्याच्यामुळं हा एक वर्ब बद्दल माहिती सांगतो. त्याच्यामुळे हा काय? ऍडवर्ब. म्हणजे पहिलं फंक्शन कळालं का तुम्हाला की हाऊ अन ऍडवर्ब टेल्स मोर अबाउट अ वर्ब, हाऊ अन ऍडवर्ब डिस्क्राइब्स अ वर्ब, हाऊ अन ऍडवर्ब मॉडिफाइज अ वर्ब. हे पहिलं फंक्शन आहे ऍडवर्बचं. आता बघा दुसरं बघू की आता ऍडवर्ब ऍडजेक्टिव्हला कसं मॉडिफाय करतो, ऍडजेक्टिव्हला कसं डिस्क्राइब करतो, आपण ते बघू आता. नाउ सी हियर, रीमा इज अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल. इथं रीमा सब्जेक्ट आहे, इज वर्ब आहे. आता अजून एक नाउन आहे वाक्यामध्ये, ते कोणतं आहे? गर्ल.
गर्ल काय नाव नाही, मुलगी आहे पण कशी रे, सुंदर आहे, ब्युटिफुल आहे. म्हणजे हा ब्युटिफुल वर्ड कुणाबद्दल माहिती सांगतोय, या गर्ल बद्दल माहिती सांगतोय. आणि आपण ऍडजेक्टिव्ह मध्ये बघितलंय की नाम किंवा सर्वनामाबद्दल माहिती सांगणारा शब्द कोण असतो, ऍडजेक्टिव्ह असतो. अ वर्ड which gives more information about a noun or pronoun is called as an adjective. त्याच्यामुळे ब्युटिफुल काय आहे, ऍडजेक्टिव्ह आहे. आता बघा मुलगी सुंदर आहे पण ती खूप सुंदर आहे, व्हेरी ब्युटिफुल. सो दिस व्हेरी वर्ड describes beautiful, describes beautiful. मग ब्युटिफुल काय आहे, ऍडजेक्टिव्ह आहे. आणि आपण बघितलं आपल्या वाक्यामध्ये ऍडजेक्टिव्हला डिस्क्राइब करणारा शब्द, ऍडजेक्टिव्हला मॉडिफाय करणारा शब्द काय असतो, ऍडवर्ब असतो. काय असतो, ऍडवर्ब असतो. आता बघा दुसरा एक्झाम्पल, these mangoes are extremely sweet. आणि तो these mangoes सब्जेक्ट आहे, आर वर्ब इथं. आता बघा हा स्वीट कोणाकडून आला रे बघा, स्वीट काय, स्वीट काय, मँगो. गोड काय, मँगो. मग हा जो स्वीट वर्ड आहे तो कुणाला मॉडिफाय करतोय, मँगोजला. मँगोज बद्दल आधीची माहिती सांगतोय. त्याच्यामुळे स्वीट काय इथं ऍडजेक्टिव्ह आहे. बघा आंबे गोड आहे पण अत्यंत खूपच गोड आहे. मग हा जो एक्सट्रीमली वर्ड आहे तो कुणाबद्दल, कुणाला मॉडिफाय करतोय, स्वीटला मॉडिफाय करतोय. कुणाला डिस्क्राइब करतोय, स्वीटला डिस्क्राइब करतोय. तर मग एक्सट्रीमली काय झालं, ऍडवर्ब झालं, कारण तो ऍडजेक्टिव्हला मॉडिफाय करतोय. आता इथं बघा, शी इज रिअली काइंड. शी इज रिअली काइंड. आता बघा इथे शी सब्जेक्ट आहे, इज वर्ब आहे. आता बघा हा काइंड कुणाबद्दल आलेला बाबा, शी इज रिअली काइंड, ती दयाळू आहे. म्हणजे हे काइंड कुणासाठी आले, शी साठी आले. मग शी काइंड काय झालं, ऍडजेक्टिव्ह झालं. आता बघा दयाळू आहे, खरंच दयाळू आहे, रिअली काइंड. सो दिस रिअली वर्ड डिस्क्राइब दिस काइंड, देयरफॉर रिअली इज एन ऍडवर्ब हियर. रिअली काय ऍडवर्ब आहे, ते ऍडजेक्टिव्हला मॉडिफाय करते. आता बघा आता पुढचं फंक्शन समजून घेऊ आपण की ऍडवर्ब कसं एखाद्या दुसऱ्या ऍडवर्बला वाक्यातल्या कसं मॉडिफाय करतं, कसं डिस्क्राइब करतं ते समजून घेऊ. आता बघा इथं आपण बघितलंय राम स्विम्स फास्ट. तेच वाक्य इथे घेतलंय, मी फक्त भूतकाळाचं घेतलंय. राम स्वॅम टू फास्ट. राम सब्जेक्ट आहे, स्वॅम वर्ब आहे. आणि बघा पवला, कसा पवला, फास्ट पवला. दिस फास्ट वर्ड मॉडिफाइज स्वॅम वर्ब. हे वर्बला मॉडिफाय करते म्हणून हे काय झालं, ऍडवर्ब झालं. आता बघा तो फास्ट पोहला, जलद पोहला. म्हणून बघा खूप जलद पोहला, टू फास्ट, टू फास्ट. ओके, मग हा जो टू वर्ड आहे तो कुणाला मॉडिफाय करतोय, फास्टला मॉडिफाय करतोय. त्याच्यामुळे टू काय झालं, ऍडवर्ब झालं. टू काय झालं, ऍडवर्ब झालं. एखाद्या ऍडवर्ब बद्दल आधीची माहिती सांगणारा शब्द देखील ऍडवर्बच असतो. एखाद्या ऍडवर्बला मॉडिफाय करणारा शब्द देखील ऍडवर्बच असतो. एखाद्या ऍडवर्बला डिस्क्राइब करणारा शब्द देखील काय असतो, ऍडवर्बच असतो. ध्यानात ठेवायचं. आता बघा दुसरं वाक्य, शी स्पीक्स व्हेरी क्लिअरली. इथं शी सब्जेक्ट आहे, स्पीक्स काय वर्ब आहे. आता बघा ती बोलली, पण कसं बोलली, क्लिअरली बोलली. मग हा क्लिअरली जो वर्ड आहे तो क्लिअरली कुणाला मॉडिफाय करायला आहे, स्पीक्सला, वर्ब बद्दल माहिती सांगायला. ती बोलली पण स्पष्टपणे बोलली, स्पष्टपणे बोलली. क्लिअरली काय ऍडवर्ब आहे. आता बघा ती स्पष्टपणे बोलली पण ती खूप स्पष्टपणे बोलली, व्हेरी क्लिअरली. मग हा जो व्हेरी वर्ड आहे तो कुणाला मॉडिफाय करतोय, क्लिअरलीला मॉडिफाय करतोय. त्याच्यामुळे हे व्हेरी काय ऍडवर्ब. म्हणजे ऍडवर्ब बद्दल माहिती सांगणारा शब्द देखील ऍडवर्बच असतो. आता बघा दुसरं तिसरं लास्ट वाक्य एक्झाम्पल, आय कॅन हिअर इट क्वाइट क्लिअरली. आता इथं बघा आय सब्जेक्ट आहे, हे मॉडेल आहे, हिअर वर्ब आहे. दिस इज मॉडेल वर्ब. आपण वर्ब मध्ये बघितलं मॉडेल्स, कॅन, कुड, मे, माइट, शॅल, शू हे मॉडेल्स असतात. आय कॅन हिअर इट क्वाइट क्लिअरली म्हणजे मी ते स्पष्टपणे ऐकू शकतो. आता बघा हे क्लिअरली काय इथं, क्लिअरली इथं ऍडवर्ब आहे. मी काय ऐकू शकतो, स्पष्ट. ओके, काय ऐकू शकतो, कसं ऐकू शकतो, स्पष्टपणे.
कसा ऐकू शकतो स्पष्टपणे म्हणजे क्लिअरली काय आहे ऍडवर्ब आहे आता बघा आता क्लिअरली देखील एक शब्द मॉडिफाय करावा येतं तो कोणता आहे क्वाइट अगदी स्पष्टपणे ऐकू शकतो अगदी स्पष्टपणे ऐकू शकतो तर म्हणजे इथे क्वाइट आहे क्लिअरलीला मॉडिफाय करते त्याच्यामुळे हे देखील काय आहे इथं ऍडवर्ब म्हणजे काय मग ऍडवर्बची डेफिनेशन आता इथं आपण डेफिनेशन सगळी एक्सप्लेन करून बघितली तर ऍडवर्ब इज अ वर्ड दॅट डिस्क्राइब्स अ वर्ब an adjective or another adverb in the sentence म्हणजे क्रिया विशेषण काय असतं तर ते वर्बला वर्ब बद्दल आधीची माहिती सांगत असतं किंवा ऍडजेक्टिव्ह बद्दल माहिती सांगत असतं किंवा एखाद्या दुसऱ्या ऍडवर्ब बद्दल माहिती सांगत असतं आता याच्यातून आपल्याला काय समजतं की मग ऍडवर्ब आपल्याला काय सांगते बाबा मग ऍडवर्ब tells us how when where how often or to what extent an action happens म्हणजे याच्यावरून आपल्याला काय समजून येतं आता जे आपण सगळे एक्सप्रेशन बघितले याच्याने आपल्याला काय समजतं की ऍडवर्ब काय सांगतं आपल्याला की एखादी घटना कशी घडते हाऊ केव्हा घडते किंवा केव्हा घडली किंवा कुठे घडली वेअर कुठे घडते किंवा कुठे घडली हाऊ ऑफन म्हणजे कितीदा घडते किंवा कितीदा घडली किंवा टू व्हॉट एक्सटेंट म्हणजे किती प्रमाणात घडली किंवा किती प्रमाणात घडते हे सांगण्याचं काम कोण करतं तर ऍडवर्ब करतं कोण करतं ऍडवर्ब करतं सो दिस वाज द इंट्रोडक्शन ऑफ ऍडवर्ब्स दिस वाज द एक्सप्लेनेशन ऑफ ऍडवर्ब्स थँक यू